प्रश्न क्रमांक 1. राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? याचे पर्याय आहेत. पर्याय ए रायगड, बी सिंदखेड राजा, सी पुणे, डी सातारा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी सिंदखेड राजा. प्रश्न क्रमांक 2. राजमाता जिजाऊ यांचे वडील कोण होते? याचे पर्याय आहेत. पर्याय ए शहाजी राजे, बी लखुजी जाधव, सी तानाजी मालुसरे, डी बाजीराव पेशवे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी लखुजी जाधव. प्रश्न क्रमांक 3. राजमाता जिजाऊ यांच्या पतीचे नाव काय होते? ते पर्याय आहेत. पर्याय ए संभाजी राजे, बी शाहू महाराज, सी शहाजी राजे भोसले, डी राजाराम महाराज. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी शहाजी राजे भोसले. प्रश्न क्रमांक 4. जिजाऊ या कोणाच्या माता होत्या? याचे पर्याय आहेत. पर्याय ए संभाजी महाराज, बी शाहू महाराज, सी छत्रपती शिवाजी महाराज, डी राजाराम महाराज. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 5. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना कोणते संस्कार दिले? ते पर्याय आहेत. ए परकीयांची सेवा, बी स्वराज्याचे स्वप्न, सी व्यापार, डी शेती. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी स्वराज्याचे स्वप्न. प्रश्न क्रमांक 6. जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना कोणते शिक्षण दिले? याचे पर्याय आहेत. पर्याय ए युद्धकला व न्याय, बी फक्त व्यापार, सी परकीय भाषा, डी संगीत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए युद्धकला व न्याय. प्रश्न क्रमांक 7. जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना कोणते ध्येय दिले? याचे पर्याय आहेत. ए परकीय सेवा, बी स्वराज्य स्थापना, सी व्यापार वाढवणे, डी समुद्र प्रवास. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी स्वराज्य स्थापना. प्रश्न क्रमांक 8. राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला? याचे पर्याय आहेत. ए 12 जानेवारी 1598, बी 19 फेब्रुवारी 1630, सी 3 एप्रिल 1680, डी 17 जून 1674. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए 12 जानेवारी 1598. प्रश्न क्रमांक 9. जिजाऊंच्या आईचे नाव काय होते? याचे पर्याय आहेत. ए सईबाई, बी सोयराबाई, सी म्हाळसाबाई, डी पुतळाबाई. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी म्हाळसाबाई. प्रश्न क्रमांक 10. छत्रपती शिवाजी महाराजाशिवाय जिजाऊंना आणखी एक मोठे पुत्र होते, त्यांचे नाव काय? याचे पर्याय आहेत. ए संभाजी राजे, बी राजाराम राजे, सी व्यंकोजी राजे, डी शरीफजी राजे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए संभाजी राजे. प्रश्न क्रमांक 11. जिजाऊ आणि शहाजी राजे यांचा विवाह कोणत्या वर्षी झाला? याचे पर्याय ए 1600, बी 1605, सी 1610, डी 1627. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 1605. प्रश्न क्रमांक 12. जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना कोणत्या राजाचे आदर्श सांगितले? याचे पर्याय आहेत. ए अकबर, बी श्रीराम, सी औरंगजेब, डी बाबर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी श्रीराम. प्रश्न क्रमांक 13. जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना बालपणी कोणते प्रशिक्षण दिले? याचे पर्याय आहेत. पर्याय ए युद्धकला, बी अभिनय, सी गायन,
डी व्यापार। याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए युद्धकला। प्रश्न क्रमांक 14, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीला महाराष्ट्रात काय आयोजित केले जाते? याचे पर्याय आहेत ए स्पर्धा परीक्षा, बी सांस्कृतिक कार्यक्रम व अभिवादन, सी क्रिकेट सामने, डी व्यापार मेळावे। याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी सांस्कृतिक कार्यक्रम व अभिवादन। प्रश्न क्रमांक 15, जिजाऊ यांनी पुण्यात राहण्यासाठी कोणता महाल बांधला? पर्याय आहेत ए शनिवार वाडा, बी लाल महाल, सी विश्रामबाग वाडा, डी राजवाडा। याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी लाल महाल। प्रश्न क्रमांक 16, शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमागे कोणाचा मोठा वाटा होता? याचे पर्याय आहेत पर्याय ए तानाजी मालुसरे, बी जिजाऊ, सी नेताजी पालकर, डी बाजीप्रभू। याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी जिजाऊ। प्रश्न क्रमांक 17, जिजाऊ यांना महाराष्ट्रात कोणत्या रूपात मान दिला जातो? याचे पर्याय आहेत ए आदर्श माता, बी योद्धा, सी शिक्षिका, डी कवयित्री। याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए आदर्श माता। प्रश्न क्रमांक 18, जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना कोणत्या देवतेची भक्ती शिकवली? पर्याय आहेत ए श्रीराम, बी भवानी माता, सी गणपती, डी विठ्ठल। याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी भवानी माता। प्रश्न क्रमांक 19, राजमाता जिजाऊ यांचे निधन कोठे झाले? याचे पर्याय आहेत पर्याय ए शिवनेरी, पर्याय बी पाचाड, सी सिंदखेड राजा, डी लाल महाल। याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी पाचाड। प्रश्न क्रमांक 20, राजमाता जिजाऊ यांचे निधन कोणत्या दिवशी झाले? याचे पर्याय ए 17 जून 1674, बी 10 एप्रिल 1674, सी 25 डिसेंबर 1674, डी 5 मे 1675। याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए 17 जून 1674।